हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 80 अनुभूती व्यक्त करता येत नाही. विश्वविख्यात महान कवी, महान साहित्यिक, नोबल पारितोषिक विजेते रवींद्रनाथजी टागोर यांच्या शेवटच्या दिवसातील ही गोष्ट आहे. रवींद्रनाथांना आपले आयुष्य संपत आल्याची चाहूल लागली होती. नित्य हालचाली थांबल्या होत्या. ते बिछाण्यावर शांत, स्तब्ध, मौन बसलेले होते. रवींद्रनाथांना तसे बसलेले पाहून त्यांना जरा बरे वाटावे, त्यांचा उदासपणा जावा म्हणून त्यांच्याजवळ बसलेले एक जण त्यांना म्हणाले की आपण किती भाग्यवान आहात. आपण 6000 कविता लिहिल्या आहेत. आपल्याला येथे या सृष्टीत जे जे भावले ते आपण या 6000 कवितांच्या माध्यमातून व्यक्त करू शकलात. आपल्याला जे जे उमजले ते आपण आम्हा सर्वांसाठी या 6000 कवितांच्या माध्यमातून सांगू शकलात. आपलं आयुष्य सुखल झालं आहे. आपण मोठे भाग्यवान आहात. रवींद्रनाथजी म्हणाले, तीच तर माझी मोठी खंत आहे. मला जे उमजले, मला जे भावले ते मी अजूनही व्यक्त करू शकलेलो नाही. 6000 वेळेला मी मला व्यक्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु व्यर्थ. मला जे सांगायचे होते ते सांगण्याचा मी प्रयत्न केला, पण 6000 वेळा मी मला जे सांगायचं आहे ते पूर्णपणे सांगू शकलो नाही. आत कुठेतरी मला जे स्पर्श करून राहिलेले आहे ते अजूनही माझ्या लेखणीतून बाहेर आलेले नाही. ते अजूनही आतच शिल्लक आहे. मला जी कविता गायची होती ती अजूनही मी गाऊ शकलेलो नाही. जे तुम्हाला दिसत आहे ती माझी व्यक्त होण्याची किंचित मात्र धडपड आहे. 6000 लोकप्रिय असलेल्या कविता लिहिणारा, विश्वविख्यात असलेला महान कवी, नोबेल पारितोषिक विजेता म्हणत आहे की मी आत्ता तर कोठे तानपुरा जुळवत होतो. आत्ता तर कोठे तबला लावला जात होता. मी आत्ताच गायला सुरुवात करणार होतो. तोच आता येथून निघून जायची वेळ आली आहे. येथे येऊन तर मला गीत म्हणजे काय ते उमजू लागले होते. मी आता ते गायच्या तयारीतच होतो, तर आता जायची वेळ आली आहे. अनुभूती व्यक्त करणे शब्दातीत असते. मला अनेक जणांनी विचारले की कोहिनूर हिरा कसा दिसतो हो? तुलुफची शेते कशी दिसतात हो? ते जाऊ दे. आपण सूर्योदयापूर्वी समुद्रकिनारी बसा आणि सूर्योदय पहा. ऐन पावसात रानात जा आणि तेथील निसर्ग प्या. घरी या आणि तो सूर्योदय, तो निसर्ग कागदावरच उतरवायचा प्रयत्न करा. म्हणजे अनुभूती म्हणजे काय ते समजेल. हा परमात्मानुभव आहे. तो मानवी शब्दातीत आहे. तो फक्त अनुभवायचा आणि त्या विराटापुढे नतमस्तक व्हायचे. ओम तत्सत त्वम असि. हरि ओम.